जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली असून आता प्रचार फेऱ्या, सभा घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे। देहरे गटातून प्रसिद्ध उद्योजक सुभाष गंगाधर झिने हे भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवत असून देहरे गणातून जाधव सुनील तर नवनागापूर गणातून शिंदे नारायण हे आपले नशीब आजमावत आहेत। देहरे गटाचा व गणाच्या प्रचाराचा नारळ आज नांदगाव येथे मार्केट कमिटीचे सदस्य वसंतराव सोनवणे यांच्या हस्ते फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुभाष झिने यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीने देहरे गटातून हे उच्च शिक्षित उमेदवार दिल्याने या गटाचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार असल्याची प्रतिक्रिया मार्केट कमिटीचे सदस्य वसंतराव सोनवणे यांनी दिली। नांदगाव हितकारी सोसायटी चेअरमन आणि सुभाष शेट्टी उभे आहेत भाजपकडून आणि पुरस्कृत नाही का सुनील विठ्ठल जाधव हे दोन्ही बी प्रचंड मताने निवडून आणायचे। गावातून जास्तीत जास्त मतदान घडून आणणारे त्यांना विजय करा। आज सुभाष शेठ झिने हे जिल्हा परिषदच्या देहरे गटातून उभे आहेत, तसे त्यांच्यासोबत असणारे गणासाठी सुनील जाधव हे आहेत। आज हे दोन्ही उमेदवार एकदम अगदी उमदी उमेदवार आहेत आणि त्यांच्या निवडून येण्यानं ह्या गटाचा फार मोठा विकास होणार आहे आणि खरोखर लोकांना फार मोठी आशा आहे की या दोघांकडूनच काहीतरी गटाचा चांगल्या प्रकारचा विकास आणखी घडू शकतो आणि जास्तीत जास्त मतांना लोक त्यांना निवडून देतील अशी आम्ही ग्वाही देतो। सुभाष झिने यांचा या गटात मोठा जनसंपर्क आहे। तसेच देहरे गणातून भारतीय जनता पार्टीने सुनील जाधव यांना पुरस्कृत केले आहे, तर नवनागापूर गणातून शिंदे नारायण यांच्यासारखे प्रबळ उमेदवार दिल्याने या गटात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।